कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। स्वारगेट अत्याचार प्रकरणी वरिष्ठ पोलिसांची बैठक सुरू। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये सहपोलीस आयुक्त रंजन शर्मा आणि डीसीपींसोबत बैठक। स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार घोषित। गाडेची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाखांचं बक्षीस। डीसीपी स्मार्तना पाटील यांची माहिती। स्वारगेट प्रकरणातील आरोपीला पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा लागेना। आरोपी दत्तात्रय गाडे 48 तासांत फरार। पोलिसांच्या 13 पथकांकडून त्याचा शोध सुरू। पुणे शिवशाही बस अत्याचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट। रात्री शिवशाही बस फॉरेन्सिक तपासणीसाठी नेली। पुरावा नष्ट होऊ नये म्हणून पोलिसांची खबरदारी। स्वारगेट अत्याचाराच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडूनही दखल। 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे पोलिसांना आदेश, तर पोलीस महासंचालकांना पत्र। स्वारगेट अत्याचार घटना प्रकरणी विरोधक आता आक्रमक। पुण्यामध्ये गुंडांना राजकीय आश्रय, राऊतांचा आरोप, तर पोलीस आयुक्त चॉकलेट खात बसलेत का? वडेट्टीवारांचा संताप्त सवाल। स्वारगेट अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल। तपास गंभीरतेनं करण्याच्या सूचना, तर आरोपीला तात्काळ अटक करण्याचे अजित पवारांचेही आदेश। मंत्री प्रताप सरनाईकांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात बोलावली बैठक। मंत्रालयामध्ये 12:30 वाजता या बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरेंकडून फोन करत वसंत मोरेंचं कौतुक। स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर केलं होतं आंदोलन। पुण्यामध्ये कॅब चालकाकडून महिलेसोबत अश्लील कृत्य। 21 फेब्रुवारीची घटना। पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी सुमित कुमारला कोर्टाकडून जामीन। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, तर आता सीआयडी आज बीडच्या विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल करणार। सूत्रांची माहिती, जवळपास 1,500 पानांचं हे आरोपपत्र असणार। नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार। सूत्रांची माहिती, तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र अजूनही कायम। शिंदे दादांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा, अशा सूचना। सूत्रांची माहिती। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत चिविगाळ प्रकरणात महत्त्वाची अपडेट, तर कोल्हापूर पोलिसांच्या पथकाकडून नागपुरात चौकशी, मात्र कोरटकर अद्याप नॉट रिचेबल। मुंबई तानाजी सावंत, सत्तार आणि संजय राठोड यांच्या खात्याचा वाईट अनुभव आला। मुंबईचा पीए असल्याचं सांगून व्यक्तीनं पैशांची मागणी केली। अमोल मिटकरींचे गंभीर आरोप, तर इतक्या उशिरा का सांगितलं? तेव्हाच सांगितलं असतं तर चौकशी करून कारवाई केली असती, अजितदादांची प्रतिक्रिया। भाजपकडून पक्षाचा विस्तार आणि वाढीसाठी जोरदार हालचाली सुरू। माथाडी युनियनच्या तब्बल 29,000 कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता। वित्त विभागाकडून 3,490 कोटी वर्ग, तर नव्या निकषानुसार आता लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार। अखेर 6 दिवसांनंतर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू। कर्नाटक प्रशासनाकडून सुद्धा आजपासून बस सेवा पूर्ववत केली जाणार। प्रवाशांना मोठा दिलासा। मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान 38 अंशांवर। सांताक्रूजमध्ये सर्वाधिक 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा पूर्वानुमान। कल्याण डोंबिवलीमध्ये 65 बेकायदा इमारती हे प्रकरण, तर आता नगरविकास विभागानं पालिकेकडनं अहवाल मागवला। उच्च न्यायालयानं इमारती तोडण्याचे दिलेत आदेश। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन, तर शिवाजी पार्कवर मनसेचं पुस्तक प्रदर्शन। तिकडे गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी 51 नव्या पुस्तकांचं प्रकाशन। कराडमधील मुलीचा अमेरिकेत अपघातानंतर मृत्यूशी संघर्ष, मात्र पालकांना अमेरिकेचा मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळेना। वडिलांना केंद्र सरकारकडून आता मदतीची अपेक्षा। आपचे संयोजक अरविंद केजरीवाल राज्यसभेवर जाण्याची शक्यता। दिल्ली विधानसभेतील पराभवानंतर आता केजरीवाल राज्यसभेवर जाण्याची शक्यता। रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना, केरळ विरुद्ध विदर्भाच्या 297 धावांवर 7 विकेट्स, तर करुण नायरची 86 धावांची खेळी, तर दानिश मालेवार 153 धावांची त्यानं केली खेळी। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।